आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जामोद येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न। आमदार डॉक्टर संजय कुटे यांची विशेष उपस्थिती। 28 जून 2025 रोजी जळगाव जामोद येथील सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीमध्ये नीट, जी, MHT, CET गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिमाखात पार पडला। शैक्षणिक वर्ष 2023 ते 2025 मध्ये जळगाव जामोद सारख्या ग्रामीण भागामध्ये नीट, जी, MHT, CET मध्ये उज्ज्वल यश संपादन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्या प्रसंगी जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय डॉक्टर संजय कुटे, जळगाव जामोद येथील गटशिक्षण अधिकारी श्री वामनजी फणसाहेब, डॉक्टर सतीशजी शिरेकर, संत तुकाराम पतसंस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ कौलकर सर, संत तुकाराम पतसंस्थेचे सचिव श्री सोपान गुण सर उपस्थित होते। याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि येणाऱ्या दिवसामध्ये वाढता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी सपोर्ट सिस्टीम आहे मानवासाठी, यावर मोलाचे मार्गदर्शन केले। जळगाव जामोद येथील गटशिक्षण अधिकारी श्री वामन फंड यांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक जीवनामध्ये कसा समतोल राखावा आणि शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना, सुविधा यावर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा गुण गौरव केला। श्री रघुनाथ कौलकर सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात विज्ञानाला अनुसरून कशी चिकित्सकृती ठेवावी यावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधला। श्री सोपान गोम सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील अडचणींवर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले। मान्यवरांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या प्राध्यापकांनी निलेश वाघमारे सर, अविनाश देशमुख सर, गोपाल गायकी सर आणि अजय वानखडे सर यांनी घेतलेले विद्यार्थ्यांवर अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले उत्कृष्ट गुण यांचे कौतुक केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम उपस्थित विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी प्रेरणादायी ठरला एवढे मात्र खरे।